प्राचीन काळी आकाशात अंधाराचे साम्राज्य होते. पृथ्वीवर थंडी, भय आणि शांतता पसरलेली होती. देवता चिंतेत पडल्या, कारण कोणताही जीव उष्णतेअभावी जगू शकत नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवाने तेजाचा एक कण आपल्या कर्कमळातून निर्माण केला. तो कण वाढत वाढत एक तेजस्वी गोळा बनला. सूर्यदेव. सूर्यदेवाचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या प्रकाशाने पृथ्वीला नवजीवन दिलं. पर्वत चमकू लागले. नद्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाल्या आणि फुलांनी आपली पाकळी उघडली. देवतांनी सूर्याला प्रकाशाचा राजा म्हणून सन्मान दिला. सूर्याने दररोज पूर्व दिशेने उगवण्याचं आणि संध्याकाळी पश्चिमेकडे अस्त जाण्याचं वचन दिलं, जेणेकरून दिवस आणि रात्र यांचा समतोल राहील. एकदा राक्षस रावणेश सूर्याला पकडून आपल्याकडे ठेवू पाहू लागला. त्याने म्हटलं, जर सूर्य उगवला नाही तर देवतांची शक्ती क्षीण होईल. पण सूर्यदेवाचा तेज सहन झाल्याने रावणेश आंधळा झाला. त्याने पश्चात्ताप करून सूर्यदेवाची माफी मागितली. सूर्य म्हणाले, प्रकाश कधीही कैद होऊ शकत नाही. तो सर्वांसाठी असतो आणि त्या दिवसापासून सूर्यदेवतेला सर्व जीवांच्या जीवनाचा स्रोत मानले जाते. प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो.